प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती झरी. प्रेमाच्या लाटा या प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. गुड मॉर्निंग. काय झालं? काही नाही. चहा मिळेल? हो. काय म्हणतोय आजचा पेपर? प्रेमभंगामुळे आत्महत्या. काय लोक कुठल्याही कारणामुळे आत्महत्या करतात. वीक माइंडेड. सो स्ट्रेंज ना. कुठल्याही कारणावरनं डिप्रेस होतात. हा बघा आजचा जोक. अरे आवरा यांना जोक ऐका. बंड्या म्हणतो बाबांना, बाबा आय डोंट नो म्हणजे काय मराठीत. तर बाबा म्हणतात मला माहित नाही. बंड्या म्हणतो काय बाबा सीए झालात तरी तुम्हाला माहित नाही. तुमच्या दोघींच्याही हातात आहे. सो फनी ना. थँक्यू. नाश्ता प्लेट सांग. नाही नाश्ता नकोय मला. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मॅडम अजून झोपल्यात. त्यांना बरं वाटत नाहीये. काल रात्रीपासून त्यांचं अंग तापलेलं. त्या म्हणाल्या आज ऑफिसला नाहीच जाणार आहे. ग्रेट. काम काय होतच राहतात. तब्येत महत्वाची असं माझी आई म्हणायची. आई म्हणजे खरी आई आहे मला एकटी. नाही तर तुम्हाला वाटेल मी शोभना मावशीबद्दल बोलतोय. हे मधू पण मजा आली ना तुला? हा खरं सांगा ऍक्टिंग करायला. माझ्या बहिणीची ऍक्टिंग करायला मजा आली ना? मला ना तो आनंद मधला डायलॉग आठवतोय. बाबू मोशाय हम सब इस रंगमंच की कठपुतलियां हैं. कब कौन कैसे उठेगा कोई नहीं बता सकता. हे पाहिलं तुम्ही आनंद? काय कमाल काम केलं राजेश खन्नानी. मरतो तो शेवटी. पण खरंच आहे ना आपल्या सगळ्यांनाच ना एक दिवस एक्झिट घ्यायचीच आहे या जगातून. मग आपल्याकडे जे काही मोजके दिवस आहेत वी शुड एन्जॉय दॅट. भरपूर काम करा, भरपूर खा, भरपूर प्या, भरपूर झोपा, भरपूर व्यायाम करा, मजा करा. सो मधू आता खऱ्या नाटक सिनेमांमध्ये ऍक्टिंग करायचा प्रयत्न करा. नाहीतर माझ्यासारखं आयुष्याचं नाटक होऊन जाईल. कम ऑन, गो टू मुंबई, वर्क हार्ड, बिकम फेमस. आशीर्वाद आहे आपला तुला. या भावाचा तुला आशीर्वाद आहे. आणि हो जायच्या आधी हिला जरा 2 गोष्टी शिकवून जा. आता पटापटा मुलं होऊ द्या. फार उशीर झालाय आता. नंतर त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं. मूल वाढतं कसंही. मग आपण याची चिंता नाही करायची की आपण त्याला पोसायचं कसं. मग आपण कमावतो काय, आपण त्याला खायला काय घालू. मुलं आपली आपली वाढतात. हेच बघ ना भिंतीला ओल येते त्यावरही झाडं उगवतातच ना चिवटपणे आणि वाढतातही. मुळं पसरतात भिंत फोडू नये. आपली आपली वाढतातच. बघ ना मुळं आणि मुलं आपल्याला नको असले तरी वाढतातच. आईला मुळं आणि मुलं जमलं की राव. अरे कमाल वाक्य मिळालंय ना. काकेला सांगतो त्याच्या फिल्म मध्ये घ्यायला. नाही तुझ्या समोर सुचलंय ना तू वापर. तुला हवं तिथे वापर. चलो बाय बाय.
हॅव अ वंडरफुल डे. बाय, सी यू. हे बघ जयेश, ते क्लासवाले पटवर्धन आहेत ना, ते बघ त्यांचे काय ते व्हेकेशन बॅच असतात, रेग्युलर बॅचेस असतात, ते मला भेटले होते. माझी त्यांची ओळख आहे. हा, चांगली ओळख आहे. तर गंमत अशी की ते मला गेल्या आठवड्यात भेटले होते. ते काय म्हणत होते की त्यांना एक गणिताच्या टीचरची आवश्यकता आहे म्हणून. हा, त्यांच्या व्हेकेशन बॅच असतात, रेग्युलर बॅचेस असतात. आता हे बघ, मी काय करतो, तुला फोन नंबर देतो, तू त्यांना फोन कर, काय म्हणतात ते बघ तरी ना, नाही का? म्हणजे यू सी. बर, पण शहरातला वर्ग म्हणजे ती सगळी पोरं हसणार तर नाहीत ना मला? अरे काय बिशाद आहे, एक एक पोरांना हाकलून दे वर्गातून, हसतायत म्हणे. हे बघ काय आहे, सुरुवातीला थोडा पगार कमी असतो, पण नंतर वाढतो, हळूहळू जास्त होतो. काळजी करायची नाही, कुरकुर करायची नाही, कामाला लाग, समजलं? गुड मॉर्निंग कामत आजोबा. गुड मॉर्निंग. काय जयेश भाऊ, हवा मस्त वाटली आहे ना? मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. ते कामत आजोबांच्या ओळखीचे एक पटवर्धन क्लासवाले आहेत, मी तिकडे जाणार आहे. आता त्यांना गणिताचा टीचर हवाय. काँग्रेट्स कामत आजोबा, तुमचं तरी ऐकलं, माझं ऐकत नव्हता. नाही असं नाही, मी प्रयत्न करत होतो भाऊ. नाही, करायलाच पाहिजे. काय ना, कालच मी बँकेत जाऊन आलो, बँकेचा बॅलन्स अगदी रसातळाला गेलाय. असा मी एकटाच आहे ना कमवणारा, आणि आपल्या घरात माणसं खूप आहेत. आणि माणसं आपल्या घरात काही करत सुद्धा नाहीत, करतात ती फक्त ऍक्टिंग. पण पैशाची ऍक्टिंग नाही ना करतायत. अरे काय कमाल वाक्य मिळत आहेत मला आपल्या काकेच्या फिल्म साठी. नाही खरंच करतो मी. धनाशी सुद्धा आता बोलत होतो, एकदा जयेश भाऊ कमवायला लागले ना की मग तुम्ही बेबी प्लॅन करा. यू वॉन्ट अ चाइल्ड, फास्ट फास्ट फास्ट. अरे थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. काय मॉर्निंग वॉक वाटतं. आत्ताच तुझी आठवण काढली होती. 100 वर्ष आयुष्य आहे तुला, पण काय करणारच एवढं जगून. आत्तापासून प्लॅनिंग करू नकोस 100 वर्षांचं, कारण आपलं प्लॅनिंग नेहमी चुकतं. अरे काय रे, माझे टेम्पररी वडील कुठे आहेत? काल प्रोग्राम झाला असणार ना, हा? आणि मग टाकी ओव्हरफ्लो झाल्यामुळे कुठेतरी पडले असतील. चलो बाय बाय. आश्रमात गेलो होतो, ईशा नाहीये तिथे. मी तुझ्याशी बोलतोय ओम. मी तुझ्याशी बोलतोय, तुला कळत नाहीये? काही गोष्टी अवॉइड करण्याचा प्रयत्न करतोय ना मी. तुम्हाला ते जमत नसेल ना, तर मला तुम्हाला अवॉइड करायला लागेल. घाबरला. चलो बाय बाय. हैव अ वंडरफुल डे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. तू कशाला ईशाचा विषय काढलास? कारण मूर्ख आहे मी, अक्कल नाही आहे ना मला, बेअक्कल आहे म्हणून काढ. नॉर्मल असल्यासारखा दाखवतोय हा, पण नॉर्मल नाहीये. फसवतोय आपल्या सगळ्यांना. अरे बघा, तुम्हाला कोणालाच ईशा परत येईल याबद्दल होप्स नसतील ना, तर नसू देत. मला आहे, पण मी जाऊन ईशाला भेटणार. मी भेटणार. ईशा,
कॉफी करतेस? बरं वाटते. करते. तुझ्यासाठी काही करेल. मला जरा बेटर वाटतंय. झोप झाली की कसं लाईनवर येतं ना सगळं आपलं. ईशा, मी कधीच तुला विचारतीये की काय झालंय तुला. मला सांगत का नाहीस? बर, मला न सांगता त्या मेडिटेशन कॅम्पला निघून गेली तेव्हाही मी तुला विचारलं होतं काय झालंय, माझ्याशी तरी बोल. तरी नाही सांगितलंस. ओमला फोन लावत होते तर त्याचा फोन लागत नाहीये. तुझ्या घरच्यांना काही माहिती नाहीये, त्यांनी अशीच काहीतरी जुजबी उत्तरं दिली मला. ईशा, मला काही कळेना. मग शेवटी ओमचा पत्ता शोधत शोधत मी त्याच्या घरी गेले. मग मी काय करणार होते? ईशा, तू काय मला मूर्ख समजतेस का? तुमच्यात काहीतरी बिनसलंय हे लहान पोरगा सुद्धा सांगेल. मी तुला मदत करायला तयार आहे. सांग ना मला काहीतरी. काय झालंय तुमच्यात? ईशा, नाहीतर तू मला सरळ सांगून टाक की तू तुझ्या पर्सनल आयुष्याबद्दल माझ्याशी बोलायचं नाही. मी तुला काही सांगणार नाही. मग आपण राहू हॉस्टेल मधल्या मुलींसारखी. ठीक आहे, चल राहूया. ईशा, मला आता माझी स्वतःची लाज वाटतेय. मी सारखं सारखं परत परत तेच विचारते तुला. ठीक आहे, आता परत मी सगळी लाज बाजूला सारून तुला विचारते, काय झालंय तुला? सांग ना मला. मला न विचारता ओमच्या घरी जायची काय गरज होती आशू? मग मी काय करणार होते? कसं कळणार मला तुला काय झालंय ते? मी नाही हँडल करू शकत स्वतःला. त्याच्या घरी जायची काय गरज होती? कारण मला काळजी वाटते तुझी. आय लव्ह यू ईशा. कॉफी कर, मी सांगते तुला सगळं. खरंच सांगते. थँक्यू. हा जयेश, हो मी आलोय, वर आलोय. हा, इथे डाव्या बाजूला एक ब्राऊन कलरचा दरवाजा दिसतोय, तोच का? हो, ठीक आहे. मी फोन ठेवतो, नंतर बोलतो तुझ्याशी. तुम्ही सांगितलेलं त्या मेडिटेशन सेंटरला फोन करून गेलो होतो मी तिकडे. ईशा नव्हती तिथे म्हणून इकडे आलो. काही कल्पना आहे का ती कुठे? नाही, मला असं वाटतंय की मला सोडून तुम्हाला सगळ्यांना सगळं माहितीये काय झालंय ते. नाही, तुम्ही मला नक्की सांगा काय झालंय ते. मला यातून इतकंच कळतंय की काहीतरी भयंकर झालंय. ते इथे दारात कसं सांगणार ना. मी आत येऊ का? या.
हा सांगा काय झालंय. थोडं पाणी मिळेल का? सॉरी आणते. हा आता बोला. ऍक्च्युली कुठून सुरुवात करावी तेच कळत नाहीये. मी ओमचा सख्खा काका आहे हे तुम्हाला माहितीच आहे. ओमनं त्याच्या फॅमिलीबद्दल तुम्हाला काहीच सांगितलेलं नाहीये का? नाही म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये आणि कोर्टात भेटतो पण एकमेकांच्या घरच्यांबद्दल कधीच बोललो नाहीये. म्हणजे तशी वेळच नाही ना आली कधी. तुम्ही प्लीज आता मी जे काही सांगतोय त्याचा वेगळा अर्थ काढू नका प्लीज. ओम खरंच खरंच खूप चांगला मुलगा आहे. जे काही घडलंय ना ते काही ठरवून केलेलं नाहीये. ते म्हणजे योगायोग म्हणा हवं तर. म्हणजे खरं तर असं घडायला नको होतं. ओम सगळं खरं खरं ईशाला सांगणार होता पण ईशा जी काही चिडली ना ती. काय म्हणून काय विचारताय हा? कधी येणार आहे तुमचा माणूस? अहो आता पेस्ट कंट्रोल केलं होतं परत परत कसे उंदीर होतात आमच्या घरात? उंदीर या प्राण्यासोबत जे जे काही येतं ना ते सगळ्याची अत्यंत शिसारी आहे. मला माझ्या घरात एकही उंदीर नकोय. चल ना त्यांना बोलायचंय तुझ्याशी. त्यांना जायला सांग. 5 मिनिटं फक्त. हा बोला. मी एक मिनिट. काय 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 म्हणणं आहे तुमचं? पावत्या हव्यात तुम्हाला आता? नाही कसं आहे इतके दिवस सगळं विश्वासावरच चालू होतं ना आपलं. आणि मला काही स्वप्न पडलं नव्हतं पुढे जाऊन माझी फसवणूक होणार आहे अशी. नाही आता पुढच्या वेळेला भेटा ना तेव्हा सगळ्या पावत्या तोंडावर फेकते तुमच्या. 1 मिनिट काही बोलूच नका तुम्ही. मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये आता. आणि परत जर का माझ्या लक्षात आलं ना की माझी फसवणूक होतीये तर डायरेक्ट कोर्टात भेटू मग आपण. कळलं का? सॉरी काय म्हणत होता तुम्ही? मला माहिती तुला काही ऐकून घ्यायचं नाहीये पण मला तुला सांगणं महत्वाचं वाटतं. जे काही खरं आहे ना तेच सांगेन. अश्विनी मॅडम तुम्ही पण ऐका प्लीज.
आत्ता जी घरामध्ये फॅमिली आहे ती ओमची खरी फॅमिली नाही. आजी ज्या आहेत त्या ओमला वृद्धाश्रमामध्ये भेटल्या. त्यांना त्यांचं जवळचं कोणीही नाही म्हणून ओम घरी घेऊन आला. मधू जी आहे ती स्ट्रगलर ऍक्ट्रेस आहे. ती आमच्या फिल्मच्या ऑडिशनच्या निमित्ताने घरी आली आणि आमच्या घरचाच एक मेंबर झाली. जयेश आणि धना हे दोघेही एकमेकावर खूप प्रेम करतात. घरच्यांचा त्यांना विरोध होता त्यामुळे गावाकडून ते पळून आले आणि मग ओमच्या घरातच राहू लागले. कामत काका जे आहेत ते आमच्या शेजारचे. पण मग ओमची खरी फॅमिली कुठे आहे? ओमची खरी फॅमिली ओमचे बाबा US मध्ये असतात. ॲटॉमिक सायंटिस्ट आहेत ते. ओमची आई बिझनेस कन्सल्टंट आहे. NGOची कामं बघते. फिरतीवरच असते ती आणि डिवोर्स झालाय दोघांच्यात. ओमचा सख्खा काका मी आणि मी सोडून त्याचे बाकीचे नातेवाईक कुठे आहेत काहीच पत्ता नाही. मी खरंच सख्खा काका आहे ओमचा. झालं तुमचं सांगू? माझ्या मते झालंय. या तुम्ही.